खबरदारी म्हणे उमेदवार बाहेर पाठवलेले आहेत. खरं म्हणजे सर्व कार्यकर्ते सामान्य परिस्थितीतले आहेत. अशावेळी त्यांच्यावर दबाव तंत्र येऊ शकतं, दादागिरी होऊ शकते किंवा आर्थिक आमिष येऊ शकतात आणि ती होऊ नयेत म्हणून मी खबरदारी घेतलेली आहे. खरं म्हटलं तर हे पुन्हा ज्यावेळी माघार संपेल आणि निवडणुकीच्या रिंगणात ते प्रत्यक्षामध्ये उतरतील त्यावेळी लोक त्यांच्या मागे उत्स्फूर्तपणानं मागं राहतील. त्यामुळं हा दबाव जनताच बाजूला करेल. मुस्लिम तरुणी आम्ही 22 वर्षाची उभा केली होती. तुमच्याच परवाच्या चॅनलला तिनं मुलाखतही दिली होती आणि मी तिला सांगितलं की आता आपल्याला एक दिवस बाहेर जायचं आहे. त्यासाठी कपडे आणायला ती आपल्या बॅग घ्यायला भरायला ती आपल्या घरी गेली आणि घरी गेली असताना तिथं काहीतरी तिला आर्थिक आमिष दाखवलं किंवा काय केलं असेल मला माहिती नाही, पण तिथून तिला बाजूला करण्यात आलं आणि तिनं माघार घेतली. निश्चितपणाने ही संधी आहे, कारण मला एकटा म्हणण्याचा प्रयत्न झाला, मला अस्वस्थ म्हणण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हटलं तर या घटनेमुळे मला अधिक ताकद मिळालेली आहे. आणि मंडलिक साहेबांना आपल्याला आठवत असली की 2009 साली ते अपक्ष उभारले होते. त्यावेळी सगळे लोक त्यांना एकटं पडले असं म्हणत होते, पण त्यावेळी जनतेने त्यांना उचलून धरलं होतं. त्याचं प्रत्यंतर हे पुन्हा एकदा कागलमध्ये नाही. काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे, कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे, पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टी कुठं अडकलेली आहे तो विषय आहे आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता. या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केलेली आहे. साहेब, कागल नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समरजित राजे यांच्या 11 वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे. या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केला आहे यामध्ये काही तथ्य आहे का? मला असं म्हणायचं की 11 वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समरजित राजे यांची युती झाली. आता 11 वर्षानंतर या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली. हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे. आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळे हमीदवाडा कारखान्याचे कर्मचारी, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी, त्यांची मुली आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा विनोद निवडून आली त्या नायकुडी या तरुणीनं स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी परत घेतलेली आहे. त्यात मनी आणि मसल पॉवरचा कुठं संबंध आला? दुसरा एक आरोप माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समरजित राजे जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली आहे असा आरोप संजय मंडलिक करतायत. याबद्दल काय मत आहे? संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे. ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे. एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही. त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते. त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती. तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे. कारण त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतक्या जमिनी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही. त्यांनाही वाटतं की 11 वर्ष संघर्ष करून आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही. आता असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह राजे यांनी घेतला होता. त्यांच्याही 10 वर्षाच्या संघर्षाच्या काळात जवळजवळ 10 खून पडलेले होते, अनेक लोकांची डोकी फुटलेली होती, तरी या दोघांनी तालुक्याच्या भल्यासाठी निर्णय घेतला. त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे. परत एक तिसरा आरोप माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असा त्यांचा अंदाज आहे. या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे? नाही, योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे, कारण जनतेनं ओळखलेला आहे. म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालंय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्र आले तर जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल, त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत. जनतेचा विश्वासात कधी आम्ही केला नाही. आता परवा झाल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये
आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला. विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची आहे म्हणून खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा म्हणून आणि पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो? या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक 2009च्या निवडणुकीचा दाखला देत आहेत आणि ते असं म्हणतात की 2009ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं राहील असं त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं? मंडलिक साहेबांचं काम किती? आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी. मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे. या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली त्या युती संदर्भात बाबांचं काय मत आहे? आज माजी आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजय बाबा घाटगे, जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अमरीश घाटगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी त्याच्याशी चर्चा केली, त्यांना माहिती दिली आणि मला वाटतं त्याचं समाधान झालं असेल आणि मी संजय बाबा घाटगे आणि समरीश घाटगे यापुढं तिघेही आम्ही एकत्र येऊन या तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारण करणार आहोत. आम्ही संजय मंडलिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही. आम्हाला ज्या वेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर तेव्हा मी उपस्थित होतो, मुन्ना माडिक उपस्थित होते, नंतर चंद्रकांत दादा उपस्थित होते, प्राध्यापक मंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनय कोरे उपस्थित होते. त्यावेळा मला आंबेडकर साहेबांनी विचारले की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा. तर म्हटलं संजय मंडलिकांच्याबद्दल आज मुरगुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजेकांत जमादारे माझ्याकडे आले आहेत, ते नगराध्यक्ष उमेदवार आहेत. माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत, ते त्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिथं समझोता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजत झालं तर कागदमध्ये होणं अवघड आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचा समझोता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळा सांगितलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत, आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे, योग्य ते हे करायचे आहे. परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, बिनबिळाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्ताने त्याला दिला आहे.